बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कथा आमचं ढोलगं. सत्तू पाटील आणि श्रीधर पाटील हे दोघे जीवश्च कंठच्च मित्र. त्या दोघात समान गुणधर्म म्हणजे दोघेही विड्या ओढायचे, दिवसभर विड्या ओढायचे. त्या दोघांनी एकदा डोंबारणीच्या पालात जायचं ठरवलं. त्या पालात एक देखणी डोंबारीण होती, काजळ घालायची. पालात असताना ती जुनेर आडवं लावायची, पण खेळ करायला बाहेर पडली की भारी भारी पातळं नेसायची. श्रीमंत माणसं तिला चांगली ठेवणीतली घरातली बायकोची पातळं द्यायची. पण त्या बायका आपल्या नवऱ्यावर मुळी चिडायच्या नाहीत, भांडायच्याही नाहीत. ती डोंबारीण होतीच तशी गोडबोली. ती इतकी गोड बोलायची की कुठलाही माणूस तिला भाळायचं. बायकासुद्धा तिच्या त्या गोड बोलण्यानं भाळायच्या. तिच्या चेहऱ्यावरचं हावभाव असे असायचे की चांगल्या चांगल्या नट्यासुद्धा तिच्या पुढं फिक्या ठरतील. छालाटी उंची. एका पोलीस इन्स्पेक्टर बाईनं तर तिला खाकी पातळसुद्धा भेट दिलं होतं. ती खेळ पण चांगला करायची. तिच्या जीवावर तर तिचं सगळं कुटुंब चाललं होतं. 2 बारकी पोरं, एक पोरगी. दाल्ला पालाबाहेरची लिंबोडीत उन्हाला बसायचा. घारुड्या डोळ्याचा पण गोरा पान, चौकडा मॅनेला, वाकडा भांग. तो देखना दिसे, पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारची नेहमी धुंदी दिसे. त्या गावात कुठलीही भटकी माणसं आली की गावाबाहेरच्या लष्कर तळावरच उतरायची. तिथून जवळच एक पाण्याचा आड होता. हायवेला लागूनच ते लष्कर तळ होतं. हायवेला दोन्ही बाजूंना प्रचंड मोठे वड होते. त्या वडाखालीच पालं उतरायची. वाहनांची घरघर ऐकत व त्या वाहनांच्याकडे कुतूहलानं पाहत भटक्या जमातीची पोरं तिथल्या माळावर मनसोक्त खेळत असत. उघडी नागडी, ढेरपोटी, शेंबडी. त्यांना तिथं खेळताना अनेक प्रकारची वाहनं बघायला मिळत. पण ती वाहनं बघून कंटाळी की पालात येऊन सावलीत बसत. तिथं पालाबाहेर एक मोठा दगड आणून ठेवला होता, म्हणजे पालाच्या मागे. तिथंच सायंकाळी उजडायच्या आत आंघोळी करी. तिचा दाल्ला जवळच्याच आडातून घागरी आणून तिच्या बादलीत होती. मग काही घागरी हांड्यात होती. मोटारीच्या दिव्यांचा प्रकाश तिच्या अंगावर पडे तेवढा वेळ ती शांत बसे. त्या गाडीकडं, त्या मोटारीकडं बघत बघत भराभरा आंघोळ करायची. कधी कधी तिचा दाल्ला लवकर उठून तिच्या अगोदर आंघोळ करी. स्वयंपाकाला वडाखाली पडलेल्या वाळक्या काटक्या गोळा करून त्या काटक्यावरच स्वयंपाक करी. ए सुक्काळीच्या, वल्ल्या काट्या कशाला आणलास? पोराचा बाप पोरावर जाळ काढायचा. मग पोरगं दुसऱ्या काटक्या आणायचं. वल्ल्या काटक्या वडाखालीच वाळत टाकायचं. वडाखालच्या चांगल्या खळभर जाग्यावरचं गवत काढून जमीन स्वच्छ सपाट करायची. पाणी टाकून जमीन चांगली बडवायची. मग ती जागा शेणानं सारवून घरातल्या जमिनीगत करायची. पालातच एक लांब दोरी बांधून त्यावर कपडं टाकायची. कमरेवर हात ठेवून ती डोंबारीण पालाबाहेर उभी राहून लांब कुठेतरी पाहत होती. तोच तिच्या पाठीत एक जोराचा गुद्दा बसला. तिनं खवळून विचारलं, ए कोण हाय? तिनं मागं बघितलं तर नवरा तंबाखू मळत उभा. का व, अंगात आलं काय? तिकडं काय बघतीयास? मी कुणाकडे बी बघीन का? आवरावर कर की. झाली या कवाच. बाहेर चटई टाक, चिंतकाची उशी टाक, चटईवर चादर टाक. आणि आम्ही काय भुईला झोपायचा? जान आहे की तुला? 17 ठिकाणी फाटलंय ते. खालचं खडं पाठीत रुत्यात. त्यावर काहीतरी टाक. काय टाकू त्यावर? काय बी टाक. मग तिनं लांबड लावलीच नाही.
तिनं चटई बाहेर आणून टाकली, त्यावर चादर. पांघराय नका काय? अगं गार वाऱ्यात झोप चांगली लागती. मग तिनं आतला पसारा आवरला, झोपायला जागा केली, एक चांगलं पातळ घडी करून त्यावर टाकलं आणि तो आत आला. अगं 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 काय झालं? असलं चांगलं पाताळ? मग काय टाकू? काय बी टाक जा, मी झोपतो आता. हायवेच्या मोटारीचे हॉर्न वाजत होते. वाऱ्याची एखादी झुळूक आली की वडाच्या फांद्या हलायच्या, पानं सळसळायची, पानांच्या टाळ्या वाजायच्या. डोंगरातून एखादी कोल्हे कुई ऐकू येई. ह्या गावाला कोल्हे लई, तिनं आतून म्हटलं. अगं या गावाला सगळा उसच, त्यामुळं कोल्हे लई, खोकड पण असत्यात. बोलत बोलत त्या दोघांची झोप लागली आणि थोड्याच वेळात पाला पडून अंधारातून आवाज आला. अरे ये सायकल या, झोपलास काय रे भडव्या इतक्या लवकर? कोण हाय? सायकल्या ताडकन उठला. सायकलीही पडल्या पडल्या पालातून बाहेर पाहत होती, तर दोन माणसं पालाकडे येत असलेली त्यांना दिसली. तिनं डोळं फाडून पाहिलं, मग ती उठून बसली. मलमली पांढरं शुभ्र धोतर, अंगात डबल कपाचा रेशमी शर्ट आणि डोक्याला शेवाळी रंगाचा फेटा. दोघांच्याही हातात विड्या. दुसरा माणूस काटकुळा होता, भलताच छलाटा. डोक्याला काळी टोपी, कपाळावर ओढलेली. चिटकी वाजवून तो विडीची राख झाडीत होता. काय हो पाटील? भडव्या ओळख विसरलास काही? नाही पाटील, ते कसा विसरेन? दर साल आपल्या गावात मी डोंबाऱ्याचा खेळ करीत असतोय. पसा कुडचा हितच मिळवून खातोय. 4 दिवस खेळ करून मग दुसरं गाव गाठतोय. आम्हा डोंबाऱ्यांकडे कोण लक्ष देतंय? बाकी सगळ्या जाती एक होऊन सरकारला धारावर धरत्याल, ताकद दाखवत्यात. आमचंच कोण ऐकत नाही. आमच्यात एकी नाही, आम्हाला पुढारी नाही. आम्ही हाय तसंच राहिलो. आमच्या सगळ्या डोया दारिद्र्यातच गेल्या. दसऱ्याला कडाकणं नाही, दिवाळीला कानूला नाही, चकलीचं तर नाव नाही. शिक्षणाच्या नावानं बॉम्ब. कंच्या शाळेत जायचं? 4 दिवसाला आमची पालं गावं बदलत्यात. कोणत्या शाळेत घालायची पोरं? गरीबाला कोण शिकवतंय? कायम खेळ करत, कसरत करीत, छातीवर दगडं फोडीत, दोरावरनं नाचकाम करीत, ढोलगं वाजवीत फिरायचंच आमच्या नशिबात हाय. सगळ्यांना वाली आहेत, पण डोंबाऱ्यांना वाली कोण नाही. सगळं जग सुधारलं, सुखात राहिलं, पण आमच्या भविष्यात सारा अंधारच. आमचं पाल, आमचं ढोलगं, हेच आमचं जीवन. अरे आमचं तरी कुठं चांगलं हाय? बडा घर पोकळ वासा. ते काय चांगलं गावचं पाटील हायसा की. 1 जण पोलीस पाटील, 1 जण मुलकी पाटील. तेच अवघड झालंय. आमच्याजवळ तरी काय आहे रे? बिनपगारी आणि फुल अधिकारी. तसं कसं पाटील? उगा स्वांग आणू नका. अरे कशाचं स्वांग आणि स्वांग? सोंगाचा बाजार सगळा. मग थोड्या वेळानं सायकल्यानं पालात पाहत हाक मारली. अगं ये, कोण आलंय बघ की. 2 पाटील आल्यात आपल्या गरीबाकडे. मग मी काय करू? उठून बाहेर तरी ये, ते आपलं पोशिंदा आहेत. खेळ करून दाखविल्या बिगार कोणीतरी पोशिंदा होतंय काय आमचं? तारेवर ढोलग्याच्या तालावर नाच करायला लागतोय, हातात लांबडा कळू घेऊन. वरनं पडलं तर जीव राहील काय? पडतीस कशाला? आजपर्यंत कवा पडलीस काही? अव कवा पडन ते सांगता येते काय? पण पडतंय कशानं? खाली ढोलाचा ताल चुकला की झालं, पडाय काय उशीर.
ढोलाच्या तालावर सगळं अवलंबून आहे आणि त्या हातातल्या कळकाच्या काठीवर. जरा त्या चुकी झाली की सरळ खालीच. त्या ढोलावर आणि हातातल्या त्या काठीवरच आमचं सगळं चालतंय. ते नसलं की काय नाही. तारावर चढाय सुधी येणार नाही. मग नाचायचं लांबच. बरं बाहेर ये. पाटलाशी नमस्कार तरी कर. त्यासनी वळिकलीस काय? उशीर वळिकलंय. ते लांबनं येतानाच त्या दोघांनी वळिकलंय म्या. दर साल बघतीया मी त्यांना. आपला खेळ बघायला हटकून येतात ते दोघं बी. ताटात 5चं 10चं नाणं टाकत्यात. त्यांच्या बायका मला कवा कवा चोळी काकण करत्यात, कवा साडी देत्यात. लांबड लावू नकोस. त्यांना नमस्कार कर आणि चहा ठेव. डोंबाऱ्याचा चहा चालेल काय पाटलासने? सगळं चालतंय आणि चहा चालू ना होई. इच्छार तरी त्यांना. सायकल या. चहा नका आम्हाला. आम्ही का आलोय ते तुला सांगायचं आहे आता. सांगा की आता. चुरून कशाला ठेवता? कान इकडे कर. आणि मग सत्तू पाटील त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला आणि मग विचारलं, मग काय? चालेल की. तोच सायकली खवळून म्हणाली, काय चालेल की म्हणताय? तुम्हाला काय डोसकं हाय का नाही? सायकल या. तुझी बायको म्हणजे फणा काढणारी नागिन आहे बरं का. होय होय पाटील. ती कुणाचं काय चालूच देत नाही. ती इतर डोंबारनी वाणी नाही. तुझं सुधी काय चालून देत नाही? होय खरंच ती नागिन आहे. बरं आम्ही निघू. खुशाल. मग ठरलं नव्हतं आपलं? यात काय संशय. बरं या गोष्टीबद्दल एकदा सारी विड्या तरी वडूया. वडूया. इतकी चांगली गोष्ट जुळून आली या. मग काय इडी वडायची नाही तर काय गांजा? विड्या ओढत ती माणसं लांब गेली. मांगवाड्यातील कुत्री उठून भुंकत राहिली. मग एकानं एक दगडाचा टिप्पारा दिला. कुत्रा लांब पळून गेला आणि तिकडे जाऊन भुंकत राहिला. मग ते रस्त्यानं वरचा चढ चढत गेले आणि आपापला वाडा येताच वाड्यात घुसले. सायकल्यानं अंग टाकलं. तेवढ्यात सायकली तिथं आली आणि तिनं ठसक्यानं विचारलं, काय चाललंय तुमचं हे? तुला काय करायचं? काय बी चालेल आमचं. माझ्याशी तुमची गाठ आहे? आहेच की. मग चेष्टा करू नका. काय हाय ते खरं खरं सांगा. सांगणारच हाय, पण आता नाही. सकाळ खेळ करायचा आहे का नाही? खेळ न करून कसं चालेल? मग झोप तर आता. उद्या मी तारावर झोपणार आहे. नुसत्याच तारावर नाही तर माझ्या पाठीखाली ताट घेणार आहे मोठं आणि त्यावर झोपणार आहे मी. कशी बी झोप. मला काय करायचं? फक्त ढोलगं वाजवायचं माझं काम. ढोलगं तालावर वाजवाय पाहिजे. तुझा ताल चुकला आणि मी जर खाली पडली तर तुला पुन्हा बायको नाही. नसू देत. मग काय खाशील? उपाशी राहीन. किती दिवस? मरूस तर. मर तर मग. आता मी झोपते. जाते आता. खुशाल झोप. ही शेवटची रात्र समज. भ्या घालू नकोस मला. भाड्या तुला बायकोची कवा तरी माया येऊन का? आज पातूर चिक्कार माया केली. काय मिळालं मला? काय पाहिजे होतं तुला? तुला कव्वाच वळखायचं नाही ते. आज पातूर वळखलं नाहीस आणि इथनं पुढं वळखलं होई. मला नाही कळत तुझं बोलणं. कळत नाही तर झोप. उद्याचं काय ठरलंय? ठरलंय सगळं. ठरलंय. आता सकाळी बघू. खेळ करून माझं अंग आंबलंय. आणि माझं नाही होई.
गावात गल्लीला खेळ झालं, आता लवारवाड्याजवळच्या मैदानातला राहिला आहे. हां, मग त्योच करायचा आहे उद्या. मग हळूहळू काय बोलत होता तुम्ही? ते आमचं दुसरंच होतं. दडवून ठेवू नका, नाहीतर नवरा म्हणणार नाही का काय नाही, चपलीन बडवीन सगळ्यांच्या देखत. बडीव बडीव, माझा अंग तरी रगडून निघल. झोपा आता. तू बी झोप. लवकर उठायचं आहे मला. आणि मला नाही होई, काय तू एकटाच खेळ करणार आहेस? ढोलगा आहे का सवन? तिला काय झालंय? सत्तू पाटील गावात फेमस होता, तसा श्रीधर पाटील पण फेमसच होता. एकाचा पटका तर एकाची टुप्पी. दोघंही विड्या पिण्यात तरबेज. त्या दोघांच्या सारख्या विड्या पिणारा गावात दुसरा माणूस नव्हता. सायकल्या सकाळी पहाटेचाच उठला. त्यानं पालात बघत हाक मारली, सायकल ये, अगं ये, अगं ये सायकल ये, उठलीस काय? तूच सायकली अंधारातून कुठून तरी आली. मी पालात आहे वय तवा हाक मारताय. मग कुठे गेलतीस? आम्ही कुठे बी जाऊ. अगं सरळ सांग की. गेलते. असं म्हणून तिनं पालाच्या बाहेर मोकळा तांब्या ठेवला. दुसऱ्या तांब्यानं पालाबाहेरच्या हंड्यातनं तिनं पाणी घेतलं, पायावर घेतलं, हात खळबाळलं, तिथलीच माती जरा साबणागत हाताला चोळली आणि पुन्हा हात चांगलं धुतलं. तोंडावर जरा पाणी मारलं, पदरात तोंड फुसलं, हात पुसलं आणि मग ती म्हणाली, चिलीम वडा की जरा. का? मला मिश्री. तुला भाजा येईना वई? आता कवाशी भाजू, चूल कवाशी पेटवू आणि खांड कवाशी पेटवू. कवाशी कवाशी म्हणत बसू नकस, सगळं बैजवार कर. तवर मी पाणी आणाय जातोय. घागर दे बाहेर तेवढी. तिनं त्याला घागर दिली. त्यानं टावेल घेतला, पालापुढचा तांब्या घेतला आणि अंधारात पसार झाला. लवकर या बरं का. का? अजून अंधार हाय, मला भ्या वाटतंय. अगे तारावर नाचणारी धाडसी बाई तू, तारा राणी, तुला ग कसलं भ्या? तसलंच, जावा आणि सटाशिरी या. आलोच बघ. तवर तुझा आवर. तेला किस्सा उशिरू लागतोय. अजून तू चूल पेटवायचीस, त्यात रानवाडं घालायचीस, ती पेटलं की मग मिश्री भाजावयाची, मग ती घासत बसायची आणि मग आंघोळ. उगच लांबड नको, तुम्ही सुट्टा बघू आधी. सूर्याची किरणं पालात घुसली. पोरं उठली. दोघं आधीच आवरून बसली होती. काल मागून आणलेली शिळी भाकरी आता चांगलीच कठीण झाली होती. त्यावर तेल तिखट घेऊन त्यांनी ती चवीनं खाल्ली. तिनंही मग तसंच केलं. अर्धी अर्धी भाकरी खाल्ली. 1-1.5 पोरासनी ठेवली. पोरगं आळसतेत उठलं. आय, आम्हाला भाकरी? आवरा, हाय भाकरी तुम्हाला पण. आम्हाला पण त्याल चटणी. पण उठशील का नाही, का तिथनंच त्याल चटणी? पोरं उठून वड्याला गेली. तिकडंच तोंड खळबाळून आली. तिनं त्यांच्या हातात शिळी भाकरी आणि तेल चटणी दिली. पोरं उड्या मारीत भाकरी खाऊ लागली. आय, कांदा दे की. तुझ्या बानं ठेवलाय कांदा? अगे सवन बोल की पोरांच्या बरं. तर बघा की. मग त्यानं ढोलगं बाहेर काढलं. त्याच्यावरून हात फिरवला. जाळ करून जरा शेकलं. ढोलग्याच्या दोऱ्यात जरा ताणूनच घेतल्या. हातोड्यानं ढोलग्याचा काठ जरा ठोकला. पोरं भाकरी खात तिथं आली. वा बाजूला, इकडं काय? मी वाजवू? असं म्हणून पोरानं त्यावर थाप मारली. आवर ग लवकर, त्यानं सांगितलं.
पाताळ नेसलं की झालंच माझं. आज चांगलं पाताळ नेस ठेवणीतलं. का? दोघं बी पाटील खेळ बघायला येणार आहेत. येऊ देत की मग. माझी कसरत बघतील की पाताळ, दोन्ही बी. ती नवलक्क पाताळ नेसून बाहेर आली. अगं आय ग, नव्व कुयाट. वय मग तुम्हीच म्हटलं की चांगलं नवं नेस. हां बरं, चला तर. आज कुठं खेळ करायचा? त्या पाटलांच्या वाड्यापुढंच की. चला तर मग, चला चला रे पोरानू, चला. हुई. अरे ताट घेतलं का? आई ताट कशाला ग? तिथं जेवण हाय. अरे भाड्या, मी तारवर नाचत नाचत पुन्हा त्या ताटावर उतानी झोपणार हाय आणि ताटासकट झोकं घेणार हाय. आणि पडलीच म्हणजे मरल. आई? पोरगं एकदम ओरडलंच. नाही मरत भडव्यांनो. चला चला, इतक्यात मला कशाला धाड भरती या? अजून तरणी बांड हाय की मी. आई? बांड म्हणजे काय ग? डोसकं तुझं. तिनं पोरांच्या टाळूवरनं हात फिरवला. सर्वजण निघाले. पोरगं आईबरोबर पळू लागलं. एका पोराच्या हातात ताट, बाच्या गळ्यात ढोलकं, त्या ढोलक्याच्या दोरात अडकवलेल्या 2 काटक्या, 2 वाजवायची दांडकी, तिच्या हातात उंच कळक, ताराची गुंडाळी काकेत अडकवून तो भराभरा चालत होता. त्यानं खांद्यावर 4 कळकं पण घेतलं होतं, जमिनीत रोवायला. जाड जोरात ते बांधलेलं. एका पोराच्या हातात 2 लोखंडी खुंट्या, त्या खुंट्यांना जमिनीत घुसण्यासारखी टोकं, तर त्या खुंट्यांची डोकी ठोकून दातेरी झालेली होती. ते सर्वजण गावाकडे पाहत निघाले होते. गावातली माणसं त्यांच्याकडे उत्सुकतेनं बघत होती. बारपटच्या आडाजवळच्या कट्ट्यावर उंच मोठ्या चिंचखाली म्हातारी माणसं बसली होती. ती सर्वजण त्यांच्याकडे बावरून पाहत होती. आईला बघा की डोंबारीन पाटलीनवाणी सजली या. डोळ्यात काजळ बी घातलंय. काजळ नाही बाबा, त्यो सुरमा असतोय सुरमा. काजळ घालाय ती काय वल्ली बाळती नाही होई. पण ती गुरीपान आहे बाबांनो. डोंबाऱ्याच्यातली बाई बी इतकी गुरीपान असती. गुरीबाई कुणाच्यात बी असती, सगळ्या धर्मात, सगळ्या जातीत, कुठल्या बी देशात आणि कुठल्या बी परदेशात. फक्त वडराच्यातच नसती. चांबाराच्या तर बायका लई गोऱ्या गोऱ्या पान असत्यात. चांबारानं घरात बसूनच चपला करायच्या असत्यात. मग रानात कोण जाते त्यांच्यात? तिनं पावडर बिवडर लावली असेल. डोंबारणीच्यात कुठली पावडर? त्यांना खायला अन्न नसतं एका दिवशी. माणसं हळूहळू बोलत होती. ही सगळी झपाट्यानं निघाली होती. कुठं हो? का नव हा खेळ कुठं आहे तुमचा? पाटलाच्या वाड्यापुढे. कवासा? आता लगेच या की बघाय. आम्हाला बसलेली जागा उठव ना. खेळ कवासा बघा येऊ. आणि हळूहळू चालत या की काठी ठेकत. ये चला ना सगळी. चिंचखाली पोरं गट्ट्यानं खेळत होती. कुठं? दुसरं पोरग. डोंबाऱ्याचा खेळ हाय. कुठं हाय? पाटलाच्या वाड्यापुढं. चला चला. हुई. पोरं पळाली. घरादारातून बायका त्या डोंबारणीकडे बघत होत्या. अगं ये, ती डोंबारीन कसली आहे बघितलीस काय? कसली हाय? घरातनं मग दुसरी बाई बाहेर आली. अगं बघ तरी, इतकं सामान घेऊन हे कुठं निघालेत ग? अगं तारेवरची कसरत करताना हे सगळं लागतच. डोंबाऱ्याची वाटत नाही बाई ती. काटक लई असत्या ते असले डोंबारे. सस खोकडं कोल्हा शिकार करून आणत्यात आणि खात्यात.
अगं बया ग, ते ऐकून तिच्या अंगावर काटाच आला. सायकली आणि तिची पोरं मांगवाड्याच्या खालतीकडून बारपड्याच्या आडाला डावी घालून बारपड्याच्या आळीनं वर सरकू लागली. त्यांना बघून त्यांच्या मागं हे पोरांचं लेंडार लागलं. प्रत्येक घरातून बायका त्यांच्याकडे डोकावून बघत होत्या. चौकात बसल्या एका माणसानं विचारलं, अरे कुठं आहे यो खेळ? तुमच्याच गावात? आमच्या गावात हा हे खरं, पण ठिकाण कोणचं? मुलकी पाटलाच्या वाड्यापुढच्या मैदानात. तिथं कुठं जागा आहे? मस्त आहे. अरे शाना असला असा तर तिथं खेळ अजिबात करू नकासा. का? तिथनं इजाची तार गेली या. तारावर नाचता नाचता कळूक तारला थटला म्हणजे नाचणारी पेटून खाली पडली. मग तिचं नाव सुधीक नजर पडायचं नाही. मग खेळ कुठं करू म्हणता? सरळ भैरोबाच्या देवळावरनं खालती जावा. मग शाहू चौक लागेल. तो बोर्ड बघत तसंच पुढं सरका. मग खाशाबा शेळक्याचं घर लागेल. ते बी वळंडा. तिथं घाटाई चौक बोर्ड आहे बघा. घाटाई देवीचं बारकं गुडघ्या एवढं तिथं देऊळ आहे. तिचं दर्शन घेऊन खेळ सुरू करा. तिथं मैदान मोठं आहे. खालती न्हाव्यांचा बोळ आहे. लवारं बी त्याच बोळात राहत्यात. त्या मैदानात माणसं बी चिक्कार मावतील बघा. तिथं पाटलाकडनं बिदागी बी भरपूर मिळेल. वरताकडल्या पाटलांच्यात काय आहे वा? बडा घर पोकळ वासा. तोच दुसरं एक पोरगं म्हणालं, ए शाना असला तर तिथं बी जाऊ नका. तिथली मंडळातली पोरं लई चावट आहे ती. तारावर नाच सुरू झाला की खालनं काय वाटतं ते म्हणतील. बरोबर आहे तुमचं. मग त्यानं पहिली खेळाची जागा बदलायचं ठरवलं. भैरोबाचं देऊळ कुठं आहे, शाहू चौक कुठं आहे, घाटाई देवी कुठं आहे असं विचारत गेले. कोणीतरी सांगितलं, सुतारमीठाच्या घसारीनं खाली जावा. पण त्याला सुतारमीठ कुठं आहे हेही माहीत नव्हतं तर. मग तो विचारित गेला. घसारनं तो खाली गेला तर घसार संपल्यावर एक मोठाच्या मोठा वाडा लागला. त्या वाड्याच्या पुढंच एक मोठं मैदान होतं. त्याला ती जागा ऐसपैस व मोठी वाटली. त्या माणसाचं त्याला पटलं. श्रीधर पाटलानं चालता चालता थांबून आपला शेवाळी रंगाचा फेटा कपाळावरून थोडा मागं सारला आणि मग चालता चालता गपकन थांबला. तवा खाली बघून त्याच्या मागून चालत असलेला दत्ता पाटील त्याला थडकला. तोच सुरदास गरकन मागं वळला. तुला पाकच दिसेना म्हण की आता. कशानं एवढा भुललायस? काय सायकलीला? मी आपला खाली बघून चाललो होतो. तू कवासा आलास तेच कळलं नाही. दत्ता पाटलाने आपली काळी टोपी कपाळावर मागे सारली. ती इतकी की त्याचं निम्मं डोकं उघडच राहिलं. म्हणजे त्यानं ती इतकी मागे सारली की ती टोपी आता मागं पडायच्या बेतात होती आणि पडली सुद्धा. इजा त्यानं टोपी उचलली. तिच्यावरची माती झाडण्यासाठी म्हणून त्यानं ती शड्डू मारावेत तशी उजव्या मांडीवर 2-3 वेळा आपटली. तिचा फाट फाट आवाज झाला. शड्डू कुणावर मारतोय असं भडव्या? काय सायकली बरोबर? सायकली बरोबर कुस्ती खेळतोयस काही? डोंबारणीवर शड्डू कोणी मारेल काही? तिथं शड्डू मारायचा नसते बाबा. गपचल वाटण आता. त्यानं सुरदास पाटलाला पुढे ढकललं. आईला पडन की मी. लेका चांगला तरणाबांड आहेस की. 25ल्या पोरागत दिसतोयस आणि देखना बी तितकाच आहेस. गावात लेका तुझ्या इतकं देखणं कोण आहे का लेका? आणि तुला काय झालं? मी लेका पहिलाच काळा ढूस. चला. ते दोघंही आता सुतारमीठाच्या चढावर उभे होते. तिथून खाली रस्ता गेला होता.
तोच एक लांब झुरका मारून दत्तू पाटील म्हणाला, हा लेका, ते बघ ती डोंबारीन. कुठं? त्या मैदानात. तिचा बाप आलाय आता तिथं. आईला, त्यो कुठनं आला रे खुळा? कुठनं आणि कवा? लिकीला मदत करायला रे. आईला, पहिलं डोंबारी लई होतं. आता कुठं हाका मारीत गेलं कुणास ठाऊक. आता त्यांची पोरं शिकून नोकरीला बी लागली असतील. मग कशाला असलं जीवावरचं खेळ करत बसतील. 40-50 वर्षापूर्वी आपल्या लष्कर तळावर डोंबाऱ्याची लई पालं पडायची. सगळं डोंबारीच. म्हातारं डोंबारी, तरणं डोंबारी, त्यांची तरणी पोरं, शेंबडी बारकी पोरं आणि त्यांच्या म्हाताऱ्या बायका. म्हाताऱ्या सुद्धा लई आगाऊ होत्या बरं का. इचकट बोलायच्या आपल्या गावातल्या माणसांच्या बरं. आणि तसल्याच गोष्टी पण सांगायच्या त्या. तसल्या गोष्टी त्यांच्याकडे लई लिहूनच ठेवायला पाहिजे होत्या. आता त्यांच्याबरोबर त्या गोष्टी गेल्या. त्या म्हाताऱ्या येणार आहेत का त्या गोष्टी येणार आहेत? इंग्रजी पुस्तकात असल्या गोष्टी असाव्यात. तुझ्या बानं इंग्रजी केव्हा वाचलं होतं काय रे? तेव्हा तुला येईल ते. मला येत नाही हे कबूल, पण त्या इंग्रजी पुस्तकांचं मराठी भाषांतर मी वाचलं होतं. त्या इंग्रजी लेखकाचं नावसुद्धा अजून माझ्या ध्यानात आहे. बाल्झाक का कोणीतरी तो इंग्रजी लेखक होता. तसल्याच गोष्टी त्या म्हाताऱ्या डोंबारनी सांगायच्या. आणि तू ऐकाय जायचंस? मी कशाला जातोय तिकडे? तेव्हा मी बारका होतो, पण आपल्या गावातील माणसं बोलायची ते माझ्या कानावर पडायचं. आणि दुसरं असं, त्या डोंबारीन म्हण त्या गोष्टी कुठं बी सांगायच्या. लाजायच्या नाहीत, फाजायच्या नाहीत. त्या जातीला काय लाज असती बाई. एक लाल भडक म्हणजे गुलाबी रंगाचं पोरगं डोंबाऱ्यांच्या टोळ्यातच होतं. त्याची मान सारखी हलायची. त्याच्या पापण्या भोऱ्या, केस भोरी, घारुळं डोळं. त्याला सगळी लाल्या म्हणायची. चल, कुठे काय बोलत उभा राहावं हे कळतंय काय तुला? मग चला की, खेळ सुरू होईल आता. आत्ताशी ते नेम घ्यायला लागले असतील, कळाक खायला लागले असतील. तिचा बा तिकडे लोखंडी खुट्ट्या ठोकतोया. सायकली आत्ता तारा उघडा लागली. पोरग थाळी वाजवतंय. दुसरं पोरग मध्येच त्या ढोलावर टिपरी मारतंय. चल, टिपरी मारू दे नाहीतर पिपरी मारू दे. पण आपलं कसं? कशाचं रे? त्या योजनेचं ठरवू की पुन्हा निवांत. आधी खेळ तरी बघूया, मग आपलं आधी पक्क ठरलं की त्यांच्याकडे जाऊ. चालेल की. तसंच केलं पाहिजे. त्याशिवाय आपली योजना यशस्वी होणार नाही. त्यासाठी तर इतकं सगळं चाललंय. त्यानं विडीचं थोटू खाली टाकलं. त्यातून धूर येत होता. ह्याच्या बायली, या थोटकाला आणि काय झालं? आगावच आहे. कोण? हे थोटूक रे. मग दत्तानंही त्याच्या थोटकावर पाय दिला. ते दोघं त्या थोटकावर आळीपाळीनं लाथा हाणायला लागली. इजू दे नाही तर मरू दे तिकडं. सूरदास, इजल इजल. त्यो बघ धूर बंद झाला. चला चला, बसायला जागा मिळायची नाही. डोंबाऱ्याचा खेळ बसून बघतात व्हायले का? ते का थिएटर आहे का नाट्यगृह? बरं चल, तिथं गेल्यावर बघू. एखाद्या उंच दगडावर नाहीतर पायरीवर बसू. दोघं निघाले. सूरदास पाटलानं असा धोत्राचा काठ हातात धरला. फेटा एक वेळ सरळ केला. अरे अरे थांब. का आणि काय झालं? अरे खेळ सपाय 12 वाजतील. 13 का वाजना, तिला काय होतंय? आत्ताच 9 वाजल्यात. विड्या नकोत काही? दोघांनी 2 बंडलं घेऊयात की. मी मगाशीच घेतलंय. तिथंच सुताराचं दुकान होतं.
तिथं ओळीनं 10-12 घरं सुताराची होती. पहिलं पेरणीच्या दिवसात त्या सुतार मेटावर कुळव, कुऱ्या, दातकी, खुरपी, इळं, मुगणं, चाडी यायची. पण सगळ्यांनीच तो धंदा बंद केला. कुणी हायवेला पानपट्टीचं दुकान घातलं, तर कोण शिक्षक होऊन नोकरीला गेला, कोण इंजिनियर झाला आणि तिकडे शहरात बंगला बांधून राहू लागला. तर इथं राहिल्या सुतारानं रस्त्याकडेला छोटंसं दुकान घातलं होतं. सुरदास पाटील छातीवरच्या पटक्याचा शेमला मागं पाठीवर टाकीत दुकानाच्या पायऱ्या चढला. या पाटील, बिडी बंडल दे एक. कंचा? राजूभाई. चुना पाटील? चालेल की. दुकानदारानं एक बिडी बंडल व एक काड्याची पेटी दिली. पेटी नका आहे, घ्या असलेली बरी. मग तो पायऱ्या उतरून खाली आला. चला आत्ता बिनघोरी झालं. दोघेही टेचात पावलं टाकीत निघाले. आता डोंबाऱ्याच्या खेळाची तयारी जवळजवळ होत आली होती. सायकली पदर कंबरला खून लोखंडी खुंटी मोठाच्या मोठा दगड दोन्ही हातानं उचलून खुंटी ठोकत होती. दोघंही घसारीनं खाली सुटले. मग शाहू चौकात येऊन ते जरा थांबले. तेवढ्यात रामू खोचीकर बोळानं वर आला. गळ्यात टावेल टाकून हातात सायकलीचं हँडल पकडून तो चढानं सायकल चढत ढकलत तिथं आला. पाटील, तुम्ही कसं काय इकडं? आम्ही येऊ नये काय इकडं? या की, चला घरला. चहा पिऊया काय? नका, पुन्हा कवा तरी. हे असंच म्हणता कायम. पण कुठं हे जोड इकडं? ते तिकडं बघ. काय खेळ आलाय डोंबाऱ्याचा रे? मग आम्ही तिकडंच निघालूया. पाटील तुम्ही आणि डोंबाऱ्याचा खेळ बघाय? अरे लई दिवस झालं बघितलेला नाही. काय बघायचं आहे त्यात? ती बाई तारेवर चालणार आणि त्यो छातीवर मोठं नाळाएवढी दगड उंच उडवून छातीवर झेलणार. मग फळीवर एक बाटली ठेवून त्या बाटलीवर एक फळी ठेवून कसरत करून धावणार आणि काय बाय कला धावणार. भडव्यासनी कामं करायला नके, त्यासनी इतर कामं यायला नकोत काही. त्यासनी भांगलायला जमल, रानात हिरीतला गाळ काढायला जमल, कुळव धराय जमल का बैलगाडी हाणाय जमल. नांगूर धराय तर अजिबात जमणार नाही. दुसरं कंचच काम येणार नाही त्यासनी. फक्त तारावर नाचायचं, कसरती करायच्या, डोंगरात जाऊन प्राण्याची शिकार गलुरीनं करायची, पारवं पारायचं, वल्ल मारायचं, लावरी मारायच्या. हेच की त्यांचं काम. खेळ करून पैसे जमलं की त्याचं धान्य घ्यायचं, देवाला उदकाड्या. देवाला तर त्यांना देवधर्म नाही होय. आपल्या गत सगळं आहे त्यासनी. त्यात बडवी दारू सुधीक पित्यात. ती डोंबारनी बी दारू पिती. तोच सरदार पाटील म्हणाला. मग चांगलं आहे की, तिलाच एकदा भरभक्कम दारू पाजायची. तोच दत्ता पाटील उसळून म्हणाला. अरे त्याला आता जाऊ दे की रानाकडे. मग कुणी अडवलंय? मग तू बोलत उभा राहिलायस त्यामुळे तो तकीम झालाय. जा रे बाबा रामू जा, आमचं काय काम नाही. रामू मग लगेच सुटला. सायकलीवर त्यानं टांग टाकली आणि पायंडल जोरात मारत तो गेला. सायकल चालवतच त्यानं गळ्यातला टॉवेल नीट केला. कशी मी ऐकत गेली कंची, रामूला घालवायची. बरं चल आता. त्यांची तयारी झाली सुधीक. चला की मग, आमचं काय, तुम्ही सांगाल तसं. दोघांनीही पाय उचललं. डोंबारीन कासोटा घालून आता तारेवर चढू लागली होती. हातात तोल सावरण्यासाठी एक लांब कळक घेतला होता. सायकल्या तिच्याकडे बघत होलगं बडवीत होता. माणसं चिक्कार होती आणि आणखी जमतच होती. चला
चला आपण बी कुठंतरी बसू. असं म्हणून त्यानं टोकावरल्या तुकारामाच्या घरात पाहिलं. त्यांना बघून तुकाराम तंबाखू मळत बाहेर आला. या पाटील, कसं काय इकडं? हेच की डोंबाऱ्याचा खेळ बघाय. तुकारामानं 2 खुर्च्या आणल्या. त्याच्या अंगणात बदामाचं झाड होतं. त्याची सावली मोठी पसरली होती. गार सावलीत त्यानं त्या खुर्च्या ठेवल्या. बसा यावर. मग दोघेही त्या 2 खुर्च्यावर आरामात बसले. सरदार पाटला असं खुर्चीवर बसायला आणि खुर्ची मोडून ते खाली पडायला एकच गाठ पडली. धाडकन काय वाजलं म्हणून माणसाने तिकडं पाहिलं, पण त्यांनी बघायच्या आतच सरदार पाटील झटक्यात उठलं. तुकाराम, कसली रही तुझी खुर्ची? खुर्ची जरा घाईला आली होती, पण तिनं आम्हाला घाईला आणलं त्याचं काय? सप्पैल एका ढुंगणावर पडलो. कोणी लईचं बघितलं नाही म्हणून बरं. तोच त्याची सून दुसरी खुर्ची घेऊन आली आणि तिनं सासऱ्याजवळ जाळ काढला. तुम्हाला ती मुडकी खुर्ची आहे माहीत नव्हतं भाई? मला वाटलं चांगली असेल. तो दत्ता पाटील म्हणाले. ए मुली, मी बसलोय ती तरी खुर्ची चांगली आहे काही? ती चांगली आहे. आता तुझ्या सासऱ्याला एक चांगली खुर्ची बघून आण. सायकली तारावर चढून नकऱ्यात उभी होती. सगळ्यांच्याकडं डोळं भरून पाहत होती. बघता बघता तिची नजर त्या बदामाच्या झाडाकडे गेली, तर दोघंही पाटील तिथं बसलेले. तिनं देवाचं नाव घेतलं, हात जोडलं. खाली ढोलक जोरात वाजत होतं. तिचा बाप तिच्याकडे पाहत होता, तर सगळे लोक तिच्याकडे पाहत होते. ढोलक वाजलं तसं आणखी गाव जमा होऊ लागलं. पोरा टोरांनी तर मैदान फुल्ल भरून गेलं होतं. शाळेला जाणारी पोरं पाठीवर पिशव्या तशाच अडकवून खेळ बघत उभी राहिली होती. एक पोरगं मात्र ढोल वाजल तसं त्या ठेक्यावर कमरत लवत होतं. ते भान हरपून खेळ पाहत होतं. बाकीची पोरं त्याच्याकडे पाहून हसत होती. तेवढ्यात एका पोराची आई घाईनं तिथं आली आणि त्या पोराच्या पाठीत जोराचा कुंभका घातला. पोरगं कळवाळलं. ही शाळा होई ना तुझी, होय? तसं ते पोरगं आईवरच डापरलं व तिथंच मुरदाडागत उभं राहिलं. आता जातोस का दुसरा रपट्टा देऊ? अगं अगं, आमच्या पुस्तकात धडाच हा योग डोंबाऱ्याचा खेळ. त्या धड्यावर प्रश्नसुद्धा येतात. गुरुजी म्हटली होती, डोंबाऱ्याचा खेळ तुम्हाला कुठं बघायला मिळालं तर बघून ठेवा. आत्ता डोंबारी सपत आलं म्हण. काय सांगतोय भडवा? अगं होय की, संध्याकाळनं तुला पुस्तकात धडा दाखवतो. मग झालं. हे ऐकून तिथली पोरं हसली. मग तिचा इलाजच कुठला. ती पदर नीट घेऊन मागच फिरली. तिचं घर न्हाव्याच्या बोळात होतं. तिकडं ती पसार झाली. माणसं हसली तिचा आणि पोरांचा संवाद ऐकून. तोच टेकावरला तुकाराम ट्रेमधून चहाचं 2 कप घेऊन आला. हे घ्या पाटील. अरे तुका 4 कशाला? प्याला. अरे आम्हा दोघांनी बिडी असली की झालं. मग काय सुधीक लागत नाही. मग जेवण सुधीक नसलं तरी चालतंय. तसं कसं? वय अरे. तो खेळ बघत दोघेही चहा घेऊ लागले. सायकलीने आता जाम कासोटा घातला होता. त्यामुळं तिच्या गोऱ्या पान मांड्या दिसत होत्या. तिच्या कसरतीपेक्षा तिच्या सुंदर रूपाकडे सर्वजण पाहत होते. त्यात म्हातारी कोतारही आली. तरणी पोरं तिच्याकडे टक लावून पाहत होते. तिचं दंड पिंढऱ्या कसरतीमुळं आखीव रेखीव वाटत होते. दंडाच्या बेडक्यात स्पष्ट दिसत होत्या. बायका आपापल्या घरातल्या चौकडीत फतकल मारून खेळ बघत बसल्या होत्या आणि बोलतही होत्या. तिचं पाताळ बघा की, तिला डोंबारीन कोण म्हणेल काही? नाकात नथ तरी कशी चमाकती या बघा. ती काय खऱ्यातली नथ आहे वय? ती कसली का असेना, तिच्या बारीक लांब धारदार नाकाला ती कशी शोभून दिसते या बघा की. डोंबाऱ्याची कोण म्हणेल काय तिला? तिचा नवरा ढोलग जोर जोरानं बडवत त्या तारेच्या खालनं फिरत होता.
ती त्या तारेवरून या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत जात होती. त्या ढोलाच्या आवाजामुळेच तिला ते जमत होतं. हातातल्या काठीनं ती तोल सांभाळत होती. कडेला जाऊन तशीच मागं फिरत होती. सगळी माणसं तिची ती कसरत जीव मुठीत घेऊन पाहत होती. तिच्या नाकातली नथ कशी उन्हात चमकते बघा की. ए लेकानू, तिचा खेळ बघा आला आहे काय तिची नथ? हा, सगळंच असं म्हणून त्या पोरानं तोंड दडिवलं. ही डोंबारीन कायम खेळ बेहया करते. आता बघा की तारेवरनं कशी सरारा चालली या. तिला भ्या आहे काय बघा की. ती कायम आपल्या गावाला वर्षाला येते या. त्याशिवाय तिला चैन पडत नाही. आपल्या गावावर लई खुश आहे ती. म्हणती गाव असावं तर असं. बेळगाववरच्या बोळातनं बरीच कुत्री खालती आली. पोरं दगडं घेऊन त्यांच्या मागे लागली होती. ती सगळी कुत्री भांबावली होती. ढोलगा ऐकून आणि ती माणसं बघून त्यांचा गोंधळ उडाला. ती वरडायला लागली. त्यात पोरं दगडं घेऊन त्यांच्या मागे लागली होती. चांगली 7-8 कुत्री होती. का रे त्यांच्या मागे लागला आहे? त्यांनी काय केलं तुमचं? ती कुत्री प्रेक्षकात घुसली. तशी तिथली माणसं दगड घेऊन उठली. मग त्या कुत्र्यांच्या टोळक्याला कुठं जावं ते कळेना. ढोलाचा दणका ऐकून ती पाकच पिसाळली. तिथंच एक जुन्यातली पडकी मोठीच्या मोठी विहीर होती. त्या हिरीत ती कुत्री पायऱ्यावरनं उतरत ओरडत खाली गेली. खालनं एक माणूस खांद्यावर पाण्याची घागूर घेऊन वर येत होता. ते कुत्र्याने बघितलं आणि मग ती सगळीच कुत्री तशीच मागं फिरली. पुन्हा माणसांच्या घोळक्यात घुसली. पुन्हा माणसांनी दगडं घेतली. कुत्री जास्तच भुलली आणि पूर्वेला न्हाव्याच्या बोळात घुसली. ती तिकडेच कुठं गेली ते कुणालाच कळलं नाही. सायकल्या आता ढोलगं जोरात बडवीत होता आणि बायको वरून पडल म्हणून तसाच वर पाहत होता. पडली तर तो तसाच तिला झेलणार होता. पण आजपर्यंत ती कधीच पडली नव्हती. तिला आत्मविश्वास होता. आता ती मागे फिरली होती. काठीनं तोल सावरत होती. मधूनच त्या 2 पाटलांच्याकडे बघत होती. मध्येच हसत होती. आईला खेळत खेळत हसती यावी बरं का. तिला जीवाचं भ्या आहे का बघा की. तुकाराम बदामाच्या झाडाच्या सावलीत हात बांधून उभा राहिला होता आणि खेळ बघत होता. तुम्हाला एक खुर्ची घ्या की महाराज, उभं कुठवर राहणार. तुकारामाच्या सुनेनं ते ऐकलं आणि तिनं एक खुर्ची आणली. त्या पाटलांच्या मागं ठेवली. आमच्या लाईनीतच बसा की, मागं का. मग त्यानं आपली पण खुर्ची पुढं वडली आणि मन लावून तिची कसरत बघू लागला. ही सुद्धा एक कला आहे बरं का. तुकाराम, कला साधी नव्ह. अहो तिच्या अंगात लई कला आहे. त्या साधी नव्ह ती डोंबारीन. खरं वय, आम्हाला विचारा की. मग ती डोंबारीन त्या कडेला जाऊन पुन्हा माघारी फिरली. आईला किती येडं काढती या. आता दुसरा काहीतरी नमुना दाखवणार असेल. तेच तेच ती दाखवत नसती. म्हणजे बघा की आता. ती चालत चालत परत तारेच्या मध्यावर आली आणि काठी तशीच हातात धरून तारेवर झोके घेऊ लागली. आता तिचा कमरेपासूनचा खालचा भागच झोके घेत होता. कमरेपासूनचा वरचा भाग पूर्णपणे स्थिर होता. नंतर फक्त उजव्या पायाने झोके घ्यायला लागली व डावा पाय उजव्या गुडघ्यावर आडवा ठेवला. ढोलकीच्या तालावरती झोके घेत होती. मग तिनं तशा अवस्थेतच सर्वांना नमस्कार केला. हात जोडून आणि झोके तसेच चालू ठेवले. ते बघताच सर्व प्रेक्षकातून टाळ्यांचा कडकडाट झाला. मग तिनं पाय गुडघ्यावर तसाच आडवा ठेवून एका पायावर झोके घेत एका हातानं प्रेक्षकांना सलाम केला. मग पोलक्यातला हात रुमाल काढून तिनं घाम पुसला आणि पुन्हा रुमाल जिथल्या तिथं ठेवला. आचिट आचिट, एक कॉलेजचं पोरगं वरडलं. अरे ये, उगाच चेकाळू न ग, नाहीतर तुझ्या मागे लागेल ती.
आमच्या मागे लागा, आमच्याजवळ काय आहे तिला द्यायला? नसलं तरी तू आहेस की. काय करायचंय आम्हाला? मग चेकावतोयस कसा? तसाच. ए पोरानू, बोलू नका, बोलू नका. कला तरी बघा की तिची. एक म्हातारा. कला बघा आला म्हण. कॉलेजचं पोरग. कला बघा की. कायच्या पायीच बोलू नका रे. मग ती पुन्हा आडवे झोके घेऊ लागली. आता तिच्या हातात काठी नव्हती, बिनकाठीचा झोका घेत होती. कमरेपासून खालचं पायच फक्त आडवं आणि लांबवर झोके घेत होतं, तर वरचं सगळं शरीर पुतळ्यागत स्थिर होतं. नुसती कंबर तेवढी हालत होती. आईला काय प्रॅक्टिस का म्हणायचे. अशी ती उशिरा झोका घेत राहिली आणि तोच तिच्या बापानं वरनं खाली थाळी फेकली. ती तिनं कसरत करत करतच झेलली. तारेवर थाळी ठेवून ती थाळी पायानं सरकवीत सरकवीत दुसऱ्या टोकाला नेली आणि तिथूनच ती सरकवीत परत आली. मध्यावर आल्यावर ती थाळीवर झोकं घेत व हातातल्या काठीनं तोल सावरत झोपली व ढोलाच्या तालावर झोपूनच झोकं घ्यायला लागली. सगळी माणसं स्तब्ध होऊन तिचं काम पाहत होती. माणसाने पुन्हा प्रचंड टाळ्या केल्या. ए बाई, वास वास, आता पडलीस की फुकट मरशील. न्हाव्याच्या बोळात खेळ बघत उभी राहिली एक म्हातारी म्हणाली, तर तिथलाच एक म्हातारा वर तिच्याकडे पाहत म्हणाला, नावाची डोंबारी नाही ती, लई चिवट असती ती जात. ससं खोकडं खाऊन त्यांचं शरीर चांगलं काटक झालेलं असतंय. मग थोड्या वेळानं खाली उतरली. थाळी हातात घेऊन प्रेक्षकांच्यात घुसली. माणसं त्यात पैसे टाकायला लागली. ए बाई, हे धर. एका पोरानं नोटच काढली. तिनं हरकून त्याच्याकडं पाहिलं. तिची पोरं कुठून तरी मागून आणल्या शिळ्या भाकरीचं तुकडं चगळत होती. आता तिचा नवरा कसरतीचा प्रयोग करू लागला. तिचा बा ढोलकं बडवू लागला. मग त्यानं नारळाएवढा गोल दगड उंच उडवला आणि गळ्यात बांधलेल्या व छातीवर रुळणाऱ्या लाकडी ठोकळ्यावर झेलले. आई शर्म भादर. आणि सर्वांनी पुन्हा टाळ्या केल्या. मग त्यानं व पोरानं वेगवेगळ्या उड्या मारून प्रेक्षकांची करमणूक केली. मग त्यानं एका मोठ्या दगडावर दुसरा दगड ठेवून हाताच्या कोपरानं फोडायला सुरुवात केली. 2-3 ठोशात त्यानं त्या दगडाचं तुकडं केलं आणि ते हातात घेऊन उंच करून प्रेक्षकांना दाखवताच पुन्हा टाळ्या झाल्या. तिथंच एक मोठा वाडा होता. त्या वाड्याची भिंत बरीच उंच होती. तो त्या वाड्यापासून लांब पळत गेला आणि शड्डू ठोकतच पळत आला आणि त्या भिंतीवरून त्यानं आत उडी मारली. तिकडं ढोलकं आत जोरात वाजत होतं. त्या ढोलक्याच्या आवाजातच त्याला उडी मारायला जोर चढत होता. माणसं सारखी टाळ्या करीत होती. अशा त्यानं 4-5 उड्या मारल्या आणि वाड्यातून पुन्हा बाहेर पळत आला आणि त्यानं प्रेक्षकांना नमस्कार केला. पुन्हा प्रचंड टाळ्या. सायकलीची थाळी पैशानं भरली. मग ती प्रेक्षकांच्यातून तशीच शरीर अनेक ठिकाणी लववीत त्या बदामाच्या झाडाखाली गेली. पाटील, तिनं हाक मारली. काय खेळ कसा काय झाला, आवडला का? तर दोघांनीही खिशातून 2 नोटा काढल्या. सरदार पाटलांनी 100ची नोट थाळीत टाकली, तर दत्ता पाटलानं 50ची नोट टाकली. तुकाराम मास्तरानं 10ची नोट टाकली. पुन्हा ती लचकत मुरडत परत गेली. मग खेळ संपला. सामानाची आवराआवरी करायला त्यांनी सुरुवात केली. तिकडं बोळात गेलेलं कुत्र्यांचं टोळकं पुन्हा भांबावून परत आलं होतं. पोरं दगड घेऊन त्या कुत्र्यांच्या मागे लागली. ज्या बोळ्यानं अगोदर ती आली होती तिकडंच ती पसार झाली. हुई करून माणसं उठली आणि आपापल्या घराकडे सुटली. रात्रीचं आता 12 वाजून गेलं होतं. दोन्ही पाटलं आता मांगवाड्यातल्या बाहेरच्या बाबळीखाली उभं राहून दूर कुठंतरी पाहत होतं. त्या बाबळीजवळूनच एक पायवाट गावाबाहेर गेली होती, तर दुसरी वाट लष्कर तळावरच्या त्या पालाकडे गेली होती. सरदार, तू तुझी बंदूक आणाय पाहिजे होतास. बंदूक कशाला?
म्हणजे ती भिवून पळाय होई. इकडे काय शिकार करायची आहे काही? ही बी शिकारच म्हणायची. असू दे असू दे, तुला जरा अक्कल कमी आहे. वय सगळीजण तसंच म्हणतात. बरं हालायचं काय आता? तर हे तर काय झोपाय आलूया होई. पण तिथं गेल्यावर आपण काय काय बोलायचं ते तिथं गेल्यावर ठरवू. हं, चल तर मग. आधी विड्या. होय, मुख्य तेच राहिलं. दोघांनी विड्या पेटवल्या. ते असे झुरका मारायच्या बेतात होते. तोच वडरवाड्याकडनं एक मोठा डुकराचा कळप चिर 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 करीत आला. दत्तानं त्यातल्या एकाच्या पेकाडात दगड जुमानून हाणला. तसं ते डुक्करी मोठ्यानं ओरडत कळपाच्या पुढं पळालं. सगळी डुकरं लांब पळत गेली. मग ते त्या पालाकडे झपाट्यानं सुटले. गार वारा अंगाला झुंबत होता. तिकडचा डोंगर भुतागत दिसत होता. वडाची प्रचंड झाडं मुक्यानं उभी असलेली दिसत होती. बियल पाटलाच्या मळ्यातील उसातील कोली ओरडत हुकी कुहू करत कुठंतरी निघाली होती. हायवेनं जाणाऱ्या गाड्या प्रकाश ज्योत फेकत भरधाव निघाल्या होत्या. आता ते पाक पालाजवळ आले. त्यांनी अंधारात निरकून पाहिलं. पाला बाहेर सायकल्या एका तराटावर बसला होता. चांगला घुरू लागला होता. सायकली आत पालात झोपलेली स्पष्ट दिसत होती. एक जुन्यार आडवं लावून ती कलंडली होती. तोच दत्ता पाटील म्हणाला. सकाळचं सायकलीचं रूप कुणीकडं आणि आत्ताचं कुणीकडे? तोच सरदार पाटील म्हणाला. आईला दोघं बी संकटच घुरत्या ती. असू दे, तुला काय करायचं? आपण आलूया कशाला आणि तुझं चाललंय काय? जरा खाली बसूया काही? का तुझं पाय लटपटतात काही? लटपटत नाहीत, पण पायातनं वारं गेल्यागत झालंय. हे बघ, आत्ताच तुझं काय ते सरळ सांग, नाहीतर मला तोंड कशी पाडशील. तसं कसं? मी विश्वासघात करणारा माणूस नव्हे. बरं बस जरा विड्या पिटवूया. काय बोलायचं ते ठरवूया की मग. त्या दोघांनी तिथल्या गवतावर बैठक मारली. बंडल काढलं, पेटी काढली, विडी पटवायला काडी वडली. परंतु त्या उघड्या माळावरच्या वाऱ्यात ती काडी सारखी विझायची. बल्ल्या होतोय वाटतंय. हे बल्ल्या होतोय. वादळात दिवा लावणारा फाकडी आहे हो. साधी विडी पेटवा येईना तुला आणि म्हण वादळात दिवा लावणारा. तुला बघायचंय काही? ते दोघेही हळूहळू बोलत होते. मग सरदार पाटलानं पेटीवर काडीचा पुन्हा ठोसा मारला आणि डाव्या हाताचा खोंगा केला. त्यात ती पेटवलेली काडी धरली. आता काडी विजली नाही. ती चांगली पेटली आणि ते धूर काढू लागले. सायकली पालात अशी डाव्या कुशीवर वळली आणि तिला अंधारात ते विड्याचं ठिपकं दिसलं. कोण आहे? तिनं धाडस करून विचारलं आणि अंथरुणावर उठून बसली. दारकांडाचा पदर कानावर लपेटून ती बाहेर आली. कोण आहे? आम्ही आहे. आम्ही म्हणजे कोण? वळख पुढे येऊन. ती जरा पुढं आली. तिनं पटका आणि टोपी बघून त्यांना वळिकलं. का हो, रातचं का? वाईच काम होतं. सांगा की मग. सायकल याला उठवा की. का माझ्याकडं हाय का सायकल्याकडं? दोघांकडे बी. तिनं त्याला हलवून जागं केलं. त्यानं डोळं उघडून टक्क तिच्याकडं बघितलं. मग तो पटकन उठून बसला. डोळं चुळी त्यानं विचारलं. का गे? आपल्याकडं कोण आले ते बघा की. कुठं आहे कोण? त्याचा चांगलाच गोंधळ उडाला. ते बघा, आपल्या पाला पुढंच की. त्यानं टक लावून बघितलं. कोण? पाटील मंडळी आहेत काही? होय.
या की पुढं. नक, तुम्हीच या इकडं. काय भानगड, सांगतो की. तो उठला. अंगावरच्या चादरीची त्यानं भाळ मारली आणि तो त्या दोघांकडे गेला. त्यांना विचारलं, का रात्रीचं का? तुम्हाकडं या काम घेऊन आलोय आम्ही. माझ्याकडं? माझ्यासारख्या गरीब डोंबाऱ्याकडं? वय, काय चेष्टा करताय माझी? चेष्टा नाही बाबा, खरंच आहे. तोपर्यंत सायकली अंथरुणावर जाऊन कलंडली होती. खेळामुळं तिचं सारं अंग दुखत होतं. ती दमली होती. तिला झोप जोरात आली होती. सायकल्यानं पालात पाहत विचारलं, झोपलीस वय? वय, का? अगं इकडे ये की जरा. नग, तुमचं तुम्ही बघा, त्यांचं काय काम आहे ते. मग थोडा वेळ ते दोघं बोलायचे थांबले. ते दोघेही पाटील गावाकडं पाहत होते. गावातला एकच उंच बंगला त्यांना तिथूनही दिसत होता. सायकल्या, पाटलानं हाक मारली. हं, बोला. तुझा खेळ आम्ही बघितला. माझा का सायकलीचा? सायकलीचा तर बघितलाच. तिचा खेळ भारीच होता, पण तुझा खेळ आम्हाला लई भारी वाटला. ते कसं काय? तसंच. काय आहे त्यात? अरे इतकी उंच उडी मारायची भीतीवरनं म्हणजे चेष्टा नव्ह. ते तुला कसं येतं रे? तसंच. अवघड आहे का ती? काय सुधी का अवघड नाही. मला तर ते लई सोपं वाटतंय. हे सोपं? अरे 50 फूट उंच उडी मारून धावतोय भीतीवरनं म्हणजे झालं काय? काहीतरी तुझ्याजवळ मत्तीर भीती असेल. कुठला मत्तीरनी फत्तीर पाटील? मला शिकवतोयस काय तू? काय त्यो मत्तीर? अहो मत्तीरच नाही तर काय शिकू? लबाड बोलू नकस. नाही पाटील, देवा शपथ सांगतो. मग पाटलाने त्याच्यापुढे बिडी बंडल टाकला. वड, वाऱ्यानं पेटेल का काडी? आम्ही पेटवली की. कशी? आमच्याजवळ मत्तीर हाय. तसा सायकल्या हसला. बरं पाटील, काय येणं केलं रातचं ते तरी कळू द्या. सांगतो की. त्या काडीला कुडचा केला. काडी पेटली. मग सरदार पाटलानं काडी ओढून मगासारखंच हातातल्या बिडीला लावली. हे मार झुरका. झुरका मारतो, पण तुम्ही तुमचं काम सांगितल्याशिवाय माझ्या झुरक्याला मजा येणार नाही. सांगतो, वडतवर बिडी. मग तो एकामागून एक झुरकं मारू लागला. सायकल्या, तुझ्याकडं आम्ही एक महत्त्वाचं काम घेऊन आलोय. करण्यासारखं असेल तर करीनच. करण्यासारखं हाय म्हणूनच आलोय. बोला की मग. तू जरा गावाकडं बघ. बघ. हां, बघितलं. तुला त्यो उंच बंगला दिसतोय काही? सिमेंट काँक्रीटचा. तुमच्या गावात काही एक बंगला आहे सिमेंट काँक्रीटचा? हां, चिक्कार आहे ती रे. पण त्यो उंच बंगला दिसतोय का तुला? दिसतोय की. तिचं काय? तीच तर भानगड आहे. भानगड आहे? कसली? सांगतो की. सांगा की मग. सायकल्या, आम्ही दोघंही आता नावालाच पाटील राहिलोय. बडाघर पोकळवासा झालाय. बरं, तर आम्ही दोघांनी आता श्रीमंत व्हायचं ठरवलं आहे. तसा सायकल्या हसला. हसू नको, खरं हाय. बरं पुढे. तर ते दिसतंय का नाही? तर ते घर लई श्रीमंत. असं ना का? मग आपल्याला काय करायचंय?
इथंच तर मुख्य पॉईंट हाय. पुढं बोला. तो सायकली उठून पुन्हा बाहेर आली. काय काय चाललंय तुमचं सगळ्यांचं मगापासून? तुला काय करायचं? बरं झालं तू उठलीस ते. आम्हाला चहा कर एक एक कप. आम्हा डोंबाऱ्यांचा चहा चालेल का पाटलासने? तो सरदार पाटील विडीचा धूर तोंडातून सोडीत म्हणाल. सगळं चालतंय आणि चहा चाल ना होई. नवं आपलं विचारलं. मग सायकली पातळसारखं करीत म्हणाली. आत्ता चहा नाही, उद्या. मग सरळ सांगा की चहा कर म्हणून. सरळ नाही तर वाकडं सांगितलं काही. तुमचं सगळं उलटच बोलणं. बरं असू देते. पाटील लोक कशाला आलेत माहिती आहे काही? कशाला? तुझ्या खेळाचं कौतुक करायला आल्यात ते. आणि तुमच्या नाही होई, माझ्या बी. मग ती आत गेली. तिनं काटक्या मोडून चूल पेटवली आणि चहाला आदन ठेवलं. पाटील पुढं सांगा की. तर त्यो माणूस लई श्रीमंत आहे, लई श्रीमंत आहे. तिजोरी नोटानं भरली या. सोनं नाणं चिक्कार आहे बायकांच्या अंगावर. मग आपण काय करायचं? ते हाणून आणायचं. नुसतं आत घरात त्यांच्या पाऊल टाकलंच की सगळं सोनं आणि नोटाच. म्हणजे चोरी करायची? मग काय तर. पण मी घावलो म्हणजे? घावायला काय पुढनं दरवाजातनं जायचं आहे होय तवा? तर त्या उंच भीतीवरनं आत उडी मारायचीस तू. कसं? मग माझा पाय मोडेल की. लेका, भीतीवरनं उडी मारल्यानं तुझा पाय मोडला का सकाळी? नाही. मग का भीतूयास? मग सायकल्या विचार करीत राहिला. लांब त्या बंगल्याकडे बघत राहिला. विडीचे झुरके घेत राहिला. मग सायकली चहा घेऊन आली. सर्वांना चहा दिला आणि पुन्हा आत गेली. सर्वजण चहा पिऊ लागले. तोच सरदार पाटील म्हणाले. हे बघ सायकल्या, आत्ता आपण सगळ्यांनी तिकडं जायचं. आत्ता? तर काय सकाळी? बरं पुढं? त्यातलं निम्म सोनं तुला, निम्म आम्हाला. 3 वाटण्या करूया की. ते पुन्हा बघू. तू त्या भीतीवरनं आत उडी मारायचीस. आत जायचंच. हळूच आत कुठंतरी शिरायचंच. काय? आता उन्हाळ्याचं दारं उडी ठेवून झोपत असतील ती. मग लेका आपलं सोपंच झालं काम. तू उडी मारून आत जा. आम्ही बाहेर त्या भिंतीजवळ दडून बसतो. काम झालं की लगेच बाहेर ये. कुणाला कुणकुण लागू द्यायची नाही. नाहीतर आपण सारीच दाढला घाऊ त्या माणसांच्या. मरणाचा मार मिळेल आपल्याला. मग कळलं? होय होय. येताना बी तशीच भीतीवरनं उंच उडी मारून यायचं. आम्ही तिथं बाहेर आहेच. काम अगदी सीतापीनं करायचं. सकाळी त्या भीतीवरनं उडी मारेस ना, ते आम्ही बघितलंय. होय. आणि हे प्लॅनिंग आम्ही दिवसभरात केलंय. मग मी तयार आहे. सायकल्या. मग उठूया तर. चला उठूया. सायकल्यानं कप बशी आत ठेवल्या. सायकलीनं एका कुशीवर वळून विचारलं. कुठं? गपझोप. ऐकलंय म्या सगळं. गावलासा म्हणजे बद्या मार बसल. नाही गावात. जावा तर मग. ती पुन्हा कुशीवर वळली. ते तिघेही अगदी झपाट्यानं चालत होते. हायवेची वाहनं वाजत होती. त्या वाहनांचे हॉर्न ऐकू येत होते. टेकडी मागच्या BL साहेबांच्या उसाच्या रानातील कोल्ही एकदमच सगळी हू 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 करून हुकी देत होती. बाकी सर्वत्र शांत होतं. सारं गाव झोपेच्या अधीन झालं होतं. वडरवाड्यातील डुकरं पण आता कुठंतरी गडप्प झाली होती. सर्वजण गावाजवळ आले आणि न बोलता गावात घुसले.
त्यांच्या पावलांचा आवाज मात्र शांततेचा भंग करीत होता. असं करीत ते त्या बंगल्याच्या जवळ आले. सरदार पाटील व दत्ता पाटील त्या पैशाचा व सोन्या नाण्याचा विचार करीतच पावलं टाकीत होते आणि जायकल्याही. सरदार पाटील आणि दत्ता पाटील त्या बंगल्याच्या बाहेर भिंतीच्या आडाला बसले. ए सायकल्या, सरदार पाटलाने हळूच हाक मारली. हे मार मार उडी. मग ढोलकं वाजवा की. सायकल्या जसा ढोलकं वाजवा म्हटला तसं ती दोघं जोरात पळायला लागली. त्या दोघांनी जरासुद्धा मागं पाहिलं नाही. तसा सायकल्याही पालाकडे पळत सुटला. दोन्ही पाटील जे पळत सुटले ते कुठं दिसलेच नाहीत. सकाळी चांगलं टक्क ऊन पडलं होतं. सायकल्यानं आता पाल काढलं होतं आणि आवरून तो दुसऱ्या गावाला निघाला होता. एका गाढवावर त्याने ओझं लादलं होतं. सायकल्यानं आणि सायकलीनं गावाकडे बघितलं तर सरदार पाटील आपला शेवाळी फेट्याचा शेंबला उडवीत त्यांच्याकडेच येत होते. दत्ता पाटलानं कपाळावर टोपी ओढली होती. दोघेही विड्यांचे झुरके मारीत येत होते. चला की आता, सायकली तिकडे लांब बघित म्हणाली. पाटील येत्यात, थांब की. ते दोघेही झपाट्याने चालत येत होते. मग थोड्याच वेळात ते तिथं आले. सायकल्यानं विचारलं, पाटील, रात्री तुम्ही पळून का गेला? तू का पळून गेलास? तुम्ही पळून गेला म्हणून मी बी पळून गेलो. अरे तू जसं ढोलकं वाजवा म्हटलं तशी आम्ही ठ्यान आटली, पण तू तसं का म्हणालास? ढोलकं वाजविल्याशिवाय मला उडीच मारा येत नाही. मग भडव्या ते आधीच सांगायचं नाहीस वय? तेच विचारलं. चलू का पाटील? आता कवा येणार? पाटील, येईन की असाच कवा तरी. जाता जाता सायकली म्हणाली, पाटील, असलं काम करून आम्हाला चालेल काय? शेवटी आमचं पाल आमचं ढोलगच खरं. आणि त्याने गाडव हाणलं. ते तिकडे निघाले, हे इकडं आपल्या गावाकडं. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांना एक आवाहन. ग्रामीण लेखक रंगराव पाटील यांच्या कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमच्या साहित्यरत्न या चॅनलची माफक मेंबरशिप 59 रुपये भरून आमच्या चॅनलचे मेंबर व्हा. ज्येष्ठ लेखक रंगराव पाटील यांचं ढोलगं आणि मुराळी या दोन्ही कथासंग्रहामधील कथा आपल्याला ऐकायला मिळतील. त्याचबरोबर मेंबरशिप फीज भरलेल्या सदस्यांसाठी आम्ही रंगराव पाटील यांची खैंदळ ही कादंबरी चालू करत आहोत. तीही आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद.